नमस्कार भाविकहो. आपल्या आयुष्यात नकळत घडलेली पापे आपल्या नशिबाची आडकाठी बनतात का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? एखादा छोटासा प्रमाद आणि त्यातून मिळालेला भयानक शाप एखाद्याचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करू शकतो आणि त्यावर केवळ एका एकादशीच्या व्रताने कशी मात करता येते, याचा अद्भुत इतिहास आज आपण अनुभवणार आहोत. गंधर्व आणि अप्सरेची ही हृदयस्पर्शी कथा, च्यवन ऋषींच्या आश्रमातील ते पवित्र वातावरण आणि भगवान विष्णूंच्या पापमोचनी रूपाचा तो अगाध महिमा ऐकताना तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सांगितलेला हा विधी तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करण्याची शक्ती ठेवतो. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. मित्रांनो, अशाच आध्यात्मिक आणि पौराणिक कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या धार्मिक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून प्रभूची कृपा आपल्यावर सदैव राहील. प्राचीन काळी जेव्हा पृथ्वीवर धर्माचे राज्य होते आणि नद्यांचे पाणी अमृतासारखे निर्मळ वाहायचे, त्या सुवर्ण युगातील ही घटना आहे, जिथे निसर्ग आणि देवत्व यांचा संगम झालेला असायचा. अशा एका अत्यंत रमणीय प्रदेशात चैत्ररथ नावाचे एक दिव्य वन अस्तित्वात होते. ज्या वनाच्या सौंदर्याची तुलना प्रत्यक्ष स्वर्गलोकाशी केली जात असे. त्या वनामध्ये सदैव वसंत ऋतूचा वास असायचा आणि तिथे असलेल्या वृक्षांवर सदैव सुगंधी फुले बहरलेली असायची. मलई पर्वतावरून येणारा शीतल, मंद आणि सुगंधी वारा त्या वनातील लतावेलींना हळूवार स्पर्श करत पुढे निघून जायचा आणि त्या स्पर्शाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध होऊन जात असे. अशा या पवित्र आणि निसर्गरम्य चैत्ररथ वनामध्ये महर्षी च्यवन यांचे पुत्र मेधावी ऋषी अत्यंत कठोर तपश्चर्या करत होते. मेधावी ऋषी हे अत्यंत देखणे, तेजपुंज आणि ब्रह्मतेजाने तळपणारे तरुण ऋषी होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती आणि त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे त्या वनातील हिंस्र प्राणीसुद्धा आपला स्वभाव विसरून एकमेकांशी प्रेमाने वागत असत. त्या वनातून वाहणारी पवित्र नदी खळखळ करत वाहत असताना जणू प्रभुनामाचा जयघोष करत आहे असे भासायचे. मेधावी ऋषींनी आपल्या इंद्रियांवर पूर्ण विजय मिळवला होता आणि ते वर्षानुवर्षे केवळ वायुभक्षण करून किंवा निराहार राहून भगवान विष्णूंच्या ध्यानात मग्न असायचे. त्यांच्या तपश्चर्येची धग इतकी वाढली होती की इंद्रलोकातील देवराज इंद्राला सुद्धा आपल्या सिंहासनाची काळजी वाटू लागली होती. कारण जेव्हा जेव्हा एखादा मानवी ऋषी अशी घोर तपश्चर्या करतो, तेव्हा त्याचे पुण्यफळ स्वर्गाच्या आदरातिथ्याला प्राप्त होते अशी समजूत होती. इंद्रदेव विचार करू लागले की जर मेधावी ऋषींची ही तपश्चर्या अशीच अखंड चालली तर कदाचित ते इंद्रपद प्राप्त करून घेतील, आणि म्हणून त्यांनी मेधावी ऋषींच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा, जिला मंजू घोषा या नावाने ओळखले जात असे, तिला पाचारण केले. मंजू घोषा ही दिसायला अत्यंत सुंदर होती. तिचे डोळे हरणासारखे चपळ होते आणि तिची चाल एखाद्या हत्तीच्या गजाप्रमाणे डौलदार होती. इंद्राने तिला आज्ञा दिली की हे मंजू घोषा, तू त्वरित चैत्ररथ वनात जा आणि मेधावी ऋषींच्या तपोभंग कर, जेणेकरून त्यांचे चित्त विचलित होईल आणि त्यांची तपश्चर्या भंग पावेल. इंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानून ती अप्सरा पृथ्वीतलावर उतरली. ज्या ठिकाणी मेधावी ऋषी ध्यानाला बसले होते त्या ठिकाणच्या काही अंतरावर तिने आपला मुक्काम ठोकला. ती तिथे आल्यावर तिने आपल्या हातातील वीणा वाजवण्यास सुरुवात केली आणि मधुर सुरात गायन करू लागली. त्या वनातील पक्षीसुद्धा तिचे गाणे ऐकून स्तब्ध झाले. मेधावी ऋषींच्या आश्रमाभोवती असलेल्या झाडांवरून फुलांचा वर्षाव होऊ लागला. मंजू घोषा आपल्या सौंदर्याचा आणि कलेचा वापर करून ऋषींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती कधी नृत्यांगना होऊन नाचत असे तर कधी आपल्या पैंजणांचा आवाज करत ऋषींच्या जवळून फिरत असे. सुरुवातीला मेधावी ऋषींचे लक्ष गेले नाही, कारण त्यांचे मन परब्रह्मामध्ये विलीन झाले होते. परंतु निसर्गाचा नियम असा आहे की कामदेव आणि सौंदर्याचा प्रभाव हळूहळू मनावर पडत लागतो. मंजू घोषेने आपल्या हास्य आणि कटाक्षांनी त्या आश्रमातील संपूर्ण वातावरण काममय करून टाकले होते. तिने स्वतःला एका अत्यंत गरजू स्त्रीच्या रूपात मांडले आणि ऋषींच्या समोर येऊन उभी राहिली. जेव्हा मेधावी ऋषींनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांना समोर साक्षात लावण्याची खाण असलेली मंजू घोषा दिसली. तिचे ते रूप पाहून ऋषींचे अनेक वर्षांचे संयम क्षणार्धात ढळू लागले. तिला पाहून ऋषींच्या मनात मोहाचा अंकुर फुटला आणि त्यांनी विचारले की हे सुंदरी, तू कोण आहेस आणि या निर्जन वनात तू एकटी काय करत आहेस? तिने मोठ्या नम्रतेने उत्तर दिले की ऋषीराज, मी आपली दासी आहे आणि आपल्या दर्शनासाठी मी इथे आले आहे. ऋषींच्या मनात मंजू घोषेबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि ते विसरले की ते कोणाची तपश्चर्या करत होते. त्यांच्या मनातील भक्तीची जागा आता मानवी ओढीने घेतली होती आणि अशा प्रकारे त्या महान तपस्वी ऋषींच्या तपोभंगाची सुरुवात झाली होती.
मेधावी ऋषींच्या आश्रमात आता शास्त्रांच्या चर्चेऐवजी मंजू घोषाच्या वीणेचे सूर घुमू लागले होते आणि काळ कसा निघून जातो याची त्यांना जाणीवसुद्धा उरली नव्हती. प्रभू विष्णूंची भक्ती मागे पडली होती आणि मोहाचा पडदा त्यांच्या डोळ्यावर पडला होता. ही घटना पुढे कोणत्या मोठ्या संकटाचे कारण ठरेल याची पुसटशी कल्पनाही मेधावी ऋषींना त्यावेळी नव्हती. कारण कामवासनेने त्यांच्या बुद्धीला ग्रासून टाकले होते आणि हेच त्या शापाचे पहिले पाऊल ठरणार होते, ज्यातून पुढे पापमोचनी एकादशीचा मार्ग उलगडणार होता. निसर्गाचे चक्र फिरत होते, पण ऋषींच्या आयुष्यातील कालचक्र मात्र मंजू घोषेच्या भोवती अडकून पडले होते. मेधावी ऋषी आणि मंजू घोषा यांचा सहवास आता दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि त्या चैत्ररथवनातील पवित्र आश्रमाचे स्वरूप आता एका विलासी भवनासारखे होऊ लागले होते. ऋषी आपल्या नित्यकर्मांना पूर्णपणे विसरले होते. सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य देणे, अग्निहोत्र करणे आणि वेदांचे पठण करणे या सर्व गोष्टी आता इतिहास जमा झाल्या होत्या. मंजू घोषाच्या सौंदर्याने आणि तिच्या गोड बोलण्याने ऋषींना अशा काही जाळ्यात ओढले होते की त्यांना दिवस कधी उजाडतो आणि रात्र कधी होते याचे भान राहिले नव्हते. मंजू घोषाने आपल्या नृत्याने आणि संगीताने ऋषींच्या भोवती एक आनंदाचे वलय निर्माण केले होते, ज्यामध्ये ऋषी स्वतःला पूर्णपणे हरवून बसले होते. मेधावी ऋषींना वाटायचे की हा तर केवळ काही क्षणांचा किंवा काही दिवसांचा सहवास आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये काळाची गती फार मोठी असते. मंजू घोषा ऋषींची सेवा करत असताना त्यांना नानाविध प्रलोभने दाखवत असे आणि ऋषीसुद्धा तिच्या प्रेमात इतके आंधळे झाले होते की त्यांना आपल्या पित्याची म्हणजेच च्यवन ऋषींची सुद्धा आठवण उरली नव्हती. त्या वनातील ऋषीमुनींचे इतर आश्रम आणि तिथले सात्विक वातावरण आता मेधावी ऋषींच्या आश्रमापासून दूर गेले होते, कारण तिथे आता केवळ विलास आणि उपभोगाचे साम्राज्य होते. मंजू घोषेला जे साध्य करायचे होते ते तिने साध्य केले होते. तिने ऋषींच्या तपोबलाचा ऱ्हास करण्यास सुरुवात केली होती, कारण जेव्हा एखादा ऋषी कामवासनेच्या आहारी जातो तेव्हा त्याचे साठवलेले सर्व पुण्य हळूहळू क्षीण होऊ लागते. मेधावी ऋषींच्या शरीरावरील ते ब्रह्मतेज आता हळूहळू लोप पावत चालले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर तपस्वीपणाच्या जागी एक प्रकारची अस्वस्थता आणि मोह स्पष्ट दिसत होता. मंजू घोषा कधी त्यांना वनातील मधुर फळे खाऊ घालायची, तर कधी नदीच्या काठी बसून त्यांना प्रेमळ गोष्टी सांगायची. अशा प्रकारे 1 वर्ष नाही, 2 वर्षे नाही, तर तब्बल 57 वर्षे, 9 महिने आणि 9 दिवस निघून गेले. पण मेधावी ऋषींना मात्र असे वाटत होते की अजून एक रात्रसुद्धा पूर्ण झालेली नाही. काळाचा हा महिमा फार विचित्र असतो. जेव्हा माणूस सुखात असतो तेव्हा काळ वाऱ्यासारखा पळतो आणि जेव्हा दुःखात असतो तेव्हा तो थांबल्यासारखा वाटतो. ऋषींच्या बाबतीतही तेच घडले होते. एके दिवशी मंजू घोषेला वाटले की आता आपले कार्य पूर्ण झाले आहे आणि ऋषींची तपश्चर्या पूर्णपणे नष्ट झाली आहे. आता आपल्याला पुन्हा आपल्या मूळ स्थानी म्हणजेच स्वर्गलोकात परत जावे लागेल, कारण अप्सरांचा स्वभाव हा चंचल असतो आणि त्या एका ठिकाणी जास्त काळ राहू शकत नाहीत. तिने मेधावी ऋषींच्या जवळ जाऊन अतिशय नम्रपणे आणि मधुर आवाजात म्हटले की हे ऋषीश्रेष्ठ, आता मला आपल्या आज्ञेची गरज आहे. मला पुन्हा माझ्या घरी परत जाण्याची परवानगी द्या. मंजू घोषाचे हे शब्द ऐकताच मेधावी ऋषींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना धक्का बसला की इतक्या लवकर ही मला सोडून जाण्याची भाषा कशी काय करू शकते. त्यांनी तिला विचारले की हे प्रिये, तू इतक्या लवकर का जात आहेस? अजून तर तू आज सकाळीच इथे आली आहेस आणि संध्याकाळसुद्धा नीट झाली नाहीये आणि तू आत्ताच परत जाण्याची गोष्ट करतेस. हे ऐकून मंजू घोषा मंद हसली आणि तिने ऋषींना वास्तवाची जाणीव करून देण्याचे ठरवले. तिने म्हटले की महाराज, आपण जरा डोळे उघडून आजूबाजूला पहा आणि आपल्या अंतर्मनाला विचारा की आपण किती काळ एकत्र आहोत. आपल्याला वाटते आहे की ही केवळ एक संध्याकाळ आहे, पण प्रत्यक्षात कित्येक दशके निघून गेली आहेत. मंजू घोषाचे हे बोलणे ऐकून मेधावी ऋषींना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी लगेच आपले ध्यान लावले आणि काळाची गणना केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांनी आयुष्यातील महत्त्वाची 57 वर्षे केवळ या अप्सरेच्या नादात घालवली आहेत. ही जाणीव होताच ऋषींच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांना आपली चूक उमजली आणि ज्या इंद्रियांवर त्यांनी विजय मिळवला होता तीच इंद्रिये आता त्यांना फसवून गेली होती. हे पाहून त्यांना स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. मेधावी ऋषींना समजले की ही सर्व इंद्राची चाल होती
आणि या मंजू घोषेने आपल्या तपश्चर्येचा नाश केला आहे. त्यांचा राग आता अनावर झाला होता. ज्या ऋषींच्या मुखातून फक्त मंत्र बाहेर पडायचे, आता तिथून शाप बाहेर पडणार होता. त्यांच्या डोळ्यांतून क्रोधाचे अंगार बाहेर पडू लागले आणि त्यांनी मंजू घोषेकडे रागाने पाहिले. मेधावी ऋषींच्या अंतःकरणात जेव्हा सत्याचा प्रकाश पडला तेव्हा त्यांना आपल्या झालेल्या घोर पतनाची जाणीव झाली आणि त्या जाणीवेने त्यांच्या मनात क्रोधाचा प्रचंड वणवा पेटला. ज्या डोळ्यांनी त्यांनी इतकी वर्षे मंजू घोषाच्या सौंदर्याचे पान केले होते, त्याच डोळ्यांतून आता क्रोधाच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या होत्या. ऋषींचे शरीर थरथर कापू लागले आणि त्यांच्या कपाळावरील शिरा रागाने तडफडू लागल्या. त्यांनी मंजू घोषेकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले आणि गरजून म्हटले की हे पापिणी, तू हे काय केलेस? केवळ माझ्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी तू इतके मोठे कपट रचलेस. एका तपस्व्याचे जीवन उद्ध्वस्त करताना तुला थोडीही दया आली नाही. तू एखाद्या राक्षसीप्रमाणे वागली आहेस आणि म्हणून मी तुला शाप देतो की ज्या सौंदर्याचा तुला इतका गर्व आहे आणि ज्या सौंदर्याने तू मला भुलवले आहेस, ते तुझे रूप आता लोप पावेल आणि तू या क्षणापासून एक कुरूप आणि भयानक पिशाच्ची होऊन जाशील. ऋषींच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच आकाश ढगांनी काळवंडून गेले, विजा कडाडू लागल्या आणि निसर्गामध्ये एक प्रकारची भीती पसरली. मेधावी ऋषींचा तो अमोघ शाप मिळताच मंजू घोषाच्या दैवी सौंदर्याचा क्षणात अंत झाला. तिची उजळ त्वचा काळवंडली, तिचे रेशमी केस विखुरले गेले आणि तिचे शरीर एखाद्या राक्षसीप्रमाणे भयानक दिसू लागले. तिला स्वतःच्याच शरीराची भीती वाटू लागली आणि ती वेदनेने ओरडू लागली. ऋषींचा शाप कधीही रिकामा जात नाही हे तिला ठाऊक होते. तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि ती रडत रडत ऋषींच्या चरणांवर लोळण घेऊ लागली. ती म्हणाली की हे ऋषी श्रेष्ठ, मला क्षमा करा. मी केवळ देवराज इंद्राच्या आज्ञेचे पालन करत होते. मी एक दासी आहे आणि स्वामींच्या आज्ञेचे उल्लंघन करणे माझ्या अधिकारात नव्हते. माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे हे मला मान्य आहे, परंतु या भयानक शापातून माझी सुटका करा. कारण पिशाच्च योनी ही अत्यंत कष्टदायक आणि घृणास्पद आहे. दया करा महाराज. आपल्यासारखे महात्मे हे क्षमाशील असतात आणि अपराध्याला मार्ग दाखवणे हेच तुमचे कर्तव्य आहे. मंजू घोषा इतक्या व्याकुळतेने रडू लागली की तिचा तो आक्रोश पाहून ऋषींचा राग थोडा शांत झाला. त्यांना वाटले की क्रोध हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि क्रोधाच्या भरात आपण शाप तर दिला, पण आता याला मागे घेता येत नाही. तरीही त्यांनी त्या अप्सरेला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगण्याचे ठरवले. ऋषींनी खोल श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हटले की हे मंजू घोषा, दिलेला शाप आता परत घेता येणार नाही. तुला पिशाच्च योनीमध्ये राहावेच लागेल, परंतु यातून मुक्त होण्याचा एक मार्ग मी तुला सांगतो. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला पापमोचिनी एकादशी असे म्हणतात. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि शापातून मुक्त करणारी आहे. जर तू पूर्ण विधिविधानपूर्वक या एकादशीचे व्रत केलेस आणि भगवान श्री विष्णूंची भक्ती केलीस तर तुझे हे पिशाच्च रूप नष्ट होईल आणि तुला तुझे जुने सुंदर रूप पुन्हा प्राप्त होईल. या एकादशीच्या नावाप्रमाणेच ही तुझी सर्व पापे धुवून काढेल आणि तुला पुन्हा स्वर्गलोकी जाण्याचा मार्ग मोकळा करून देईल. ऋषींनी तिला हा मार्ग सांगितला खरा, पण त्यांच्या स्वतःच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी झाली नव्हती. त्यांना वाटत होते की मी सुद्धा तितकाच दोषी आहे, कारण मी माझ्या इंद्रियांवर ताबा ठेवू शकलो नाही. मंजू घोषा ऋषींना वंदन करून तिथून निघून गेली आणि ऋषीसुद्धा आपल्या वडिलांच्या म्हणजे च्यवन ऋषींच्या आश्रमाकडे वळले, जेणेकरून ते आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेऊ शकतील. मेधावी ऋषी जेव्हा आपल्या वडिलांच्या म्हणजेच महर्षी च्यवन यांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा त्यांचा चेहरा उतरलेला होता आणि त्यांच्या अंगावरील ते ब्रह्मतेज पूर्णपणे लुप्त झाले होते. महर्षी च्यवन हे त्रिकालज्ञानी होते. त्यांनी आपल्या पुत्राला पाहताच सर्व काही ओळखून घेतले की पुत्राकडून काहीतरी घोर अपराध घडला आहे. मेधावी ऋषींनी आपल्या पित्याच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि ते लहान बालकाप्रमाणे धाय मोकलून रडू लागले. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांच्या पश्चातापाची साक्ष देत होते. त्यांनी गदगद स्वरात म्हटले की हे तात, माझ्याकडून खूप मोठा अनर्थ झाला आहे. मी कामवासनेच्या अधीन होऊन माझी अनेक वर्षांची तपश्चर्या एका अप्सरेच्या नादात घालवली आहे. मी माझ्या कर्तव्याला मुकलो आणि एका ऋषिकुमाराला न शोभणारे कृत्य केले आहे. ज्या इंद्रियांवर आपण विजय मिळवण्यास शिकवले होते त्याच इंद्रियांनी आज मला फसवले आहे. आता मला लोक निंदा करतील आणि देवसुद्धा मला माफ करणार नाहीत. ह्या पापाच्या ओझ्याखाली मी दबलो गेलो आहे.
कृपया मला ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा, नाहीतर माझे हे जीवन व्यर्थ ठरेल. महर्षी च्यवन यांनी आपल्या पुत्राकडे अत्यंत करुणेने पाहिले आणि ते म्हणाले की हे पुत्रा, सावध हो, उठ आणि स्वतःला सावर. मनुष्याकडून प्रमाद होणे हा त्याचा स्वभाव आहे, पण त्या अपराधाची जाणीव होऊन पश्चाताप होणे हे पुण्याचे लक्षण आहे. तू तुझी तपश्चर्या गमावली आहेस हे सत्य आहे, पण तू त्या अप्सरेला शाप देऊन अजून एक पाप केले आहेस. कारण क्रोधावर ताबा न ठेवणे हे सुद्धा तपस्व्याचे लक्षण नाही. तरीही तू घाबरू नकोस. ईश्वराचे नाव आणि विधिविधान हे कोणत्याही पापापेक्षा मोठे असते. तुझ्या पापमोचनी एकादशीचा मार्ग त्या अप्सरेला सांगितला आहेस, तोच मार्ग तुझ्यासाठी सुद्धा उद्धारकर्ता ठरेल. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी साक्षात भगवान विष्णूंची कृपाशक्ती आहे. ह्या एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येसारखी महापापेसुद्धा भस्मसात होतात. तू पूर्ण निष्ठेने आणि भक्तीने ह्या एकादशीचे उपवोषण कर आणि प्रभू विष्णूंचे नामस्मरण कर. जेव्हा तू हे व्रत पूर्ण करशील तेव्हा तुझे नष्ट झालेले तेज तुला पुन्हा प्राप्त होईल आणि तुझे मन पुन्हा एकदा पवित्र होईल. वडिलांचे हे सांत्वनपर शब्द ऐकून मेधावी ऋषींच्या मनावरचे ओझे थोडे हलके झाले. त्यांना समजले की भक्तीमध्ये सर्व काही शुद्ध करण्याची ताकद असते. च्यवन ऋषींनी त्यांना पुढे सांगितले की हे पुत्रा, ह्या जगामध्ये कोणीही पूर्णपणे निर्दोष नसते, परंतु जे आपल्या चुका सुधारण्यासाठी ईश्वराचा धावा करतात त्यांना प्रभू कधीही निराश करत नाहीत. आता तू तुझ्या आश्रमात परत जा आणि त्या पवित्र तिथीची वाट पहा, ज्या दिवशी प्रभू तुझे सर्व अपराध पोटात घालून तुला पुन्हा नवजीवन देतील. मेधावी ऋषींनी पित्याच्या चरणांची धूळ कपाळाला लावली आणि त्यांच्या मनात आता प्रभू विष्णूंच्या भक्तीचा नवा अंकुर फुटला होता. त्यांनी ठरवले की आता उर्वरित आयुष्य ते केवळ लोककल्याणासाठी आणि ईश्वराच्या भक्तीसाठी खर्च करतील. अशा प्रकारे च्यवन ऋषींनी आपल्या मुलाला अधर्माच्या दरीतून बाहेर काढून धर्माच्या प्रकाशाकडे नेले आणि पापमोचनी एकादशीचा महिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. इकडे मंजू घोषा, जिचे रूप कधी काळी स्वर्गातील देवांनाही भुरळ घालायचे, ती आता एका अत्यंत भयानक आणि विद्रूप पिशाच्य योनीमध्ये ढकलली गेली होती. तिचे ते लांब सडक काळेभोर केस आता जळलेल्या लाकडासारखे रखरखीत झाले होते. तिची कांती कोळशासारखी काळी पडली होती आणि तिच्या तोंडातून निघणारे शब्द आता मधुर सुरांऐवजी भयानक किंकाळ्यांसारखे वाटत होते. ती त्या घनदाट अरण्यात भटकत असताना झाडेझुडपेसुद्धा तिच्या सावलीला घाबरत असत. तिला आता भूक आणि तहान प्रचंड लागत होती, पण पिशाच्य योनी असल्यामुळे तिला काहीही खाता किंवा पिता येत नव्हते. अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब मिळवण्यासाठी तिला वणवण भटकावे लागत असे. जेव्हा ती नदीच्या पात्राकडे पाणी पिण्यासाठी जात असे तेव्हा तिला स्वतःचेच भयानक प्रतिबिंब पाण्यात दिसायचे आणि ते पाहून ती स्वतःच घाबरून मागे फिरायची. तिला तिच्या पूर्वपुण्याईची आणि स्वर्गातील त्या सुखाची सतत आठवण येत असे आणि त्या आठवणींनी तिचे हृदय पिळवटून निघत असे. ती मनातल्या मनात विचार करायची की केवळ इंद्राची आज्ञा पाळण्यासाठी मी एका महान ऋषींची तपश्चर्या भंग केली आणि आज त्याचे फळ मला या नरक यातनेच्या रूपात भोगावे लागत आहे. तिचे शरीर आता केवळ हाडांचा सापळा उरले होते आणि रात्रीच्या वेळी जेव्हा ती जंगलात फिरायची तेव्हा तिचे डोळे आगीच्या गोळ्यांसारखे चमकत असत. तरीही तिच्या मनात मेधावी ऋषींनी सांगितलेल्या त्या पापमोचनी एकादशीबद्दल एक आशेचा किरण जिवंत होता. तिला माहीत होते की आता केवळ प्रभू नारायणच तिला या नरकातून वाचवू शकतात. दुसरीकडे मेधावी ऋषीसुद्धा आपल्या आश्रमात परतले होते आणि त्यांनी स्वतःला एका लहान कुटीत कोंडून घेतले होते. त्यांनी ठरवले होते की जोपर्यंत चैत्र महिन्याची ती पावन तिथी येत नाही तोपर्यंत ते केवळ जमिनीवर शयन करतील आणि प्रभू विष्णूंच्या अष्टक्षरी मंत्राचा जप करतील. ऋषींनी आश्रमाची सर्व साफसफाई केली आणि तिथे तुळशीची नवीन रोपे लावली, कारण तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय आहे. त्यांनी गंगेचे पवित्र जल आणून एका कलशामध्ये भरून ठेवले आणि व्रतासाठी लागणारी सर्व सामग्री जसे की फुले, अक्षता, गंध आणि धूप यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. जसा जसा चैत्र महिना जवळ येत होता तसतशी ऋषींच्या मनातील व्याकुळता वाढत होती. त्यांना वाटत होते की कधी एकदा ती एकादशी उजाडते आणि कधी माझे मन या पापाच्या ओझ्याखालून मुक्त होते. निसर्गसुद्धा या पवित्र पर्वासाठी सज्ज होत होता. झाडांना नवीन पालवी फुटत होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट जणू काही त्या पापमोचनी देवतेचे स्वागत करत होता. मंजू घोषेला सुद्धा निसर्गातील या बदलांची जाणीव होत होती. तिला वाटले की आता वेळ जवळ आली आहे.
ती लंगडत आणि रडत त्या दिशेला निघाली जिथे मेधावी ऋषींचा आश्रम होता, कारण तिला त्या ऋषींच्या मार्गदर्शनाखालीच हे व्रत पूर्ण करायचे होते. तिची अवस्था पाहून कोणालाही दया आली असती, पण ती तिच्या कर्माचे फळ भोगत होती. अशा प्रकारे एका बाजूला तपस्वी ऋषी आणि दुसऱ्या बाजूला शापित अप्सरा, दोघेही एकाच व्रताच्या प्रतीक्षेत होते, जे त्यांचे नशीब बदलणार होते. अखेर तो बहुप्रतीक्षित चैत्र कृष्ण पक्षातील एकादशीचा पावन दिवस उजाडला. ज्या दिवसाची वाट मेधावी ऋषी आणि ती शापित मंजू घोषा दोघेही चातकासारखी पाहत होते. पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर जेव्हा आकाश तांबूस रंगाने न्हाऊन निघाले होते, तेव्हा मेधावी ऋषींनी आपल्या आश्रमातील पवित्र नदीवर जाऊन स्नान केले. त्यांनी नदीच्या शीतल जलात डुबकी मारताना मनातील सर्व अशुद्ध विचारांचा त्याग करण्याचा संकल्प केला आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून भगवान श्री विष्णूंचे ध्यान धरले. ऋषींनी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती आणि त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला होता. त्यांनी आश्रमाच्या मध्यभागी एक सुंदर वेदी तयार केली आणि त्यावर भगवान नारायण आणि माता लक्ष्मीची सुवर्णमूर्ती स्थापित केली. धूप आणि दीपाच्या सुगंधाने संपूर्ण आश्रम दरवळून गेला होता. मेधावी ऋषींनी मनोभावे पूजा अर्चा सुरू केली आणि प्रत्येक मंत्रासोबत त्यांच्या डोळ्यांतून भक्तीचे अश्रू वाहू लागले. याच वेळी त्या घनदाट अरण्यातून पिशाच्च रूपात असलेली मंजू घोषा अत्यंत दीनवाण्या अवस्थेत तिथे पोहोचली. ऋषींच्या आश्रमाच्या त्या पवित्र लहरी जेव्हा तिच्या शरीराला स्पर्श करू लागल्या, तेव्हा तिला होणाऱ्या वेदना थोड्या कमी झाल्यासारखे वाटले. तिने दुरूनच ऋषींना पाहिले आणि ती जमिनीवर नतमस्तक झाली. मेधावी ऋषींनी तिला पाहिले, पण यावेळी त्यांच्या मनात क्रोध नव्हता, तर केवळ करुणा होती. त्यांनी तिला खुणेनेच नदीत स्नान करून येण्यास सांगितले. मंजू घोषेने त्या पवित्र नदीच्या पात्रात प्रवेश केला आणि तिला असे वाटले की जणू काही अग्नीने होरपळलेल्या शरीराला चंदनाचा लेप लावला जात आहे. स्नानानंतर ती ऋषींच्या समोर येऊन बसली. मेधावी ऋषींनी तिला व्रताचे नियम सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की हे मंजू घोषा, आजचा दिवस हा केवळ उपवासाचा नाही, तर मनाला शुद्ध करण्याचा दिवस आहे. आज दिवसभर तुला निराहार राहायचे आहे आणि केवळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. राग, लोभ, मोह आणि मत्सर या सर्वांपासून दूर राहून केवळ त्या परमेश्वराचे रूप डोळ्यासमोर आणायचे आहे. रात्रीच्या वेळी आपण जागर करणार आहोत, ज्यामध्ये भगवंताच्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन होईल. मेधावी ऋषींनी तिला पूजेसाठी लागणारी फुले आणि तुळशीची पाने दिली. मंजू घोषेने आपल्या थरथरत्या हातांनी भगवंताच्या चरणांवर ती फुले अर्पण केली. त्या क्षणी तिला आपल्या पापांचे ओझे हलके झाल्यासारखे जाणवले. तिच्या पिशाच्च रूपातील ती भयानक ओढ आता शांत होऊ लागली होती. आश्रमातील इतर ऋषी आणि मुनीसुद्धा या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तिथे जमले होते. संपूर्ण वातावरण आता आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेले होते. विष्णू सहस्रनामाचे पाठ आणि घंटानाद यामुळे चैत्ररथ वनातील ते वातावरण एखाद्या देवलोकासारखे भासू लागले होते. मेधावी ऋषींनी संकल्प सोडला की हे प्रभू, आजच्या या पापमोचनी एकादशीच्या प्रभावाने आम्हा दोघांचेही अपराध क्षमा कर आणि आम्हाला पुन्हा एकदा धर्ममार्गावर चालण्याची शक्ती दे. सूर्य आता माध्यान्नीला आला होता, पण भक्तीच्या या महासागरात तहान आणि भूक यांचे भान कोणालाच उरले नव्हते. सूर्य आता डोक्यावर आला होता आणि त्याची प्रखर किरणे धरणीला स्पर्श करत होती. पण मेधावी ऋषींच्या आश्रमात मात्र शीतलतेचा अनुभव येत होता, कारण तिथे भक्तीचा अखंड प्रवाह वाहत होता. मेधावी ऋषींनी वेदीसमोर बसून पापमोचनी एकादशीची कथा सांगायला सुरुवात केली आणि मंजू घोषा तसेच तिथे जमलेले इतर वनवासी अत्यंत एकाग्रतेने ती ऐकू लागले. ऋषींनी सांगितले की प्राचीन काळी लोमश ऋषींनी पांडुपुत्र युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले होते. ही एकादशी मनुष्याच्या जन्मांतराच्या पापांचा नाश करते. जसा सूर्य उगवल्यावर अंधार नष्ट होतो, तसाच या व्रताच्या प्रभावाने अज्ञानाचा नाश होतो. मेधावी ऋषींच्या मुखातून निघणारे शब्द जणू अमृतधारा वाटत होत्या. त्यांनी सांगितले की जो कोणी या दिवशी श्रद्धेने उपवास करतो, त्याला हजारो गायींचे दान केल्याचे पुण्य मिळते. केवळ उपवासच नाही, तर या दिवशी केलेली दानधर्म आणि परोपकार हजारो पटीने फलदायी ठरतात. मंजू घोषा आता जमिनीवर शांत बसली होती. तिचे पिशाच्च रूप अजूनही पूर्णपणे गेले नव्हते, पण तिच्या डोळ्यांतील ती हिंस्रता आता मावळली होती आणि तिथे पश्चात्तापाचे भाव उमटले होते.
ऋषींनी पुढे सांगितले की देवाने मानवाला बुद्धी दिली आहे, जेणेकरून तो चांगले आणि वाईट यातील फरक ओळखू शकेल. पण जेव्हा मोह आणि माया आपल्याला घेरतात तेव्हा आपण आपला मार्ग विसरतो. अशावेळी हे पापमोचनी व्रत एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला योग्य दिशा दाखवते. ऋषींनी विष्णू पुराणातील काही श्लोक उच्चारले, ज्यामध्ये भगवंताच्या दयेचे वर्णन होते. भगवान विष्णू हे कितीही मोठा अपराधी असला तरी जर त्याने मनापासून क्षमा मागितली तर त्याला आपल्या चरणांशी स्थान देतात. हे ऐकून मंजू घोषाचे डोळे पाणावले. तिला वाटले की प्रभू नक्कीच तिला माफ करतील. दुपार टळली आणि संध्याकाळची वेळ आली तेव्हा ऋषींनी पुन्हा एकदा आरतीच्या तयारीला सुरुवात केली. नदीकाठी असलेले पक्षी आता आपल्या घरट्यांकडे परतत होते आणि वनातील वातावरण अधिकच शांत आणि गंभीर होत होते. मेधावी ऋषींनी आपल्या हातातील घंटानाद केला आणि धूप जाळला. त्या धूपाच्या सुवासिक धुराने आसमंत शुद्ध झाला. संध्याकाळच्या या संधिप्रकाशात भगवान विष्णूंचे रूप अत्यंत तेजस्वी दिसत होते. ऋषींनी मंजू घोषेला सांगितले की आता रात्रीचा जागर सुरू होईल आणि हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण रात्रीच्या वेळी जेव्हा जग झोपलेले असते तेव्हा भगवंताचे ध्यान केल्याने मनाची एकाग्रता अधिक वाढते. मंजू घोषेने मनोमन निश्चय केला की ती रात्रीचा एक क्षणही डोळा लागणार नाही आणि केवळ प्रभुनामाचा गजर करेल. तिला आता आपल्या शरीराच्या वेदना जाणवेनाशा झाल्या होत्या, कारण तिचे मन आता पूर्णपणे आध्यात्मिक आनंदात बुडाले होते. अशा प्रकारे दिवसाचा उत्तरार्ध संपून एका अत्यंत पवित्र रात्रीची सुरुवात झाली, जी या कथेचा सर्वात महत्त्वाचा वळणबिंदू ठरणार होती. संध्याकाळचा तिन्ही सांजाचा वेळ संपून आता चैत्र महिन्यातील ती काळीभोर पण नक्षत्रमंडळाने सजलेली एकादशीची रात्र सुरू झाली होती. मेधावी ऋषींच्या आश्रमात लावलेले मातीचे दिवे अंधाराला चिरून प्रकाशाचे साम्राज्य पसरवत होते. ऋषींनी एका मोठ्या पाषाणावर बसून आपल्या हातातील चिपळ्या वाजवायला सुरुवात केली आणि भगवान विष्णूंच्या नामाचा जयघोष त्या शांत अरण्यात घुमू लागला. विष्णू विष्णू अशा स्वरांनी तेथील प्रत्येक वृक्ष आणि पाषाण जणू चैतन्यमय झाला होता. मंजू घोषा, जिचे शरीर पिशाच्य योनीमुळे जड झाले होते, तिला आता एक विलक्षण ऊर्जा जाणवू लागली. ती ऋषींच्या मागे बसून गदगद स्वरात देवाचे नाव घेऊ लागली. रात्रीच्या पहिल्या प्रहरात ऋषींनी प्रभूंच्या दशावतारांचे वर्णन करणारी पदे गायली, ज्यामध्ये भगवंताने कशा प्रकारे संकटात सापडलेल्या भक्तांचा उद्धार केला हे ऐकून मंजू घोषाच्या मनात आशेचा नवा प्रकाश निर्माण झाला. तिला वाटले की जर प्रभू प्रल्हादासाठी नृसिंह बनू शकतात आणि ध्रुवासाठी अढळ पद देऊ शकतात तर मजसारख्या पापिणीचा उद्धार ते नक्कीच करतील. आश्रमातील मृदंग आणि टाळ्यांचा आवाज जसजसा वाढत गेला तसतसे वनातील इतर वन्यप्राणीसुद्धा हिंस्रता सोडून आश्रमाच्या परिघात शांतपणे उभे राहिले. असे वाटत होते की साक्षात देवतासुद्धा अंतराळातून हा दिव्य सोहळा पाहत आहेत. मेधावी ऋषींचे शरीर भक्तीच्या भरात थरथरत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्वीचे ते तपोतेज परत येताना दिसत होते. रात्रीच्या मध्यप्रहरात जेव्हा संपूर्ण सृष्टी गाढ निद्रेत असते तेव्हा ऋषींनी भगवंताच्या पापमोचनी रूपाचे ध्यान करण्यास सांगितले. त्यांनी मंजू घोषेला सांगितले की हे सुंदरी, आता तुझे मन केवळ भगवंताच्या चरणांशी स्थिर कर. तुझे शरीर हे केवळ मातीचे आहे, पण तुझा आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे. तुझी पापे ही अग्नीतील लाकडासारखी आहेत, जी भक्तीच्या एका ठिणगीने भस्मसात होऊ शकतात. मंजू घोषेने आपले डोळे मिटले आणि तिला अंतर्चक्षूंनी चतुर्भुज नारायण दिसू लागले, ज्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते. त्यांच्या मंद हास्याने मंजू घोषाच्या हृदयातील अनेक वर्षांची जळमटं निघून गेली. तिला आता स्वतःच्या पिशाच्य रूपाची लाज वाटण्याऐवजी भगवंताच्या दयेबद्दल कृतज्ञता वाटू लागली होती. रात्र पुढे सरकत होती तसतसा भजनांचा वेग आणि भक्तीचा रंग गडद होत गेला. मेधावी ऋषींनी आपल्या स्वरचित काव्यातून भगवंताला आळवणी केली की हे प्रभू, आम्हा दीनांना तुझ्या पदराखाली घे आणि आमच्याकडून घडलेल्या अपराधांची क्षमा कर. या जागरामुळे त्या जागेचे पावित्र्य इतके वाढले की तिथल्या हवेतही एक प्रकारचा सुगंधी दरवळ निर्माण झाला होता. मंजू घोषा आता पूर्णपणे देहभान विसरली होती. तिचे पिशाच्य रूप आता हळूहळू वितळत असल्याचे तिला जाणवत होते आणि एका अतिंद्रिय सुखाची अनुभूती तिला येत होती. हा जागर केवळ एका रात्रीचा नव्हता, तर तो एका नवीन जीवनाचा उषःकाल होता. मंजू घोषा तिचे दिव्य रूप प्राप्त करून पुन्हा एकदा आकाशमार्गे आपल्या मूळ लोकी निघून गेली. पण मेधावी ऋषींच्या मनात मात्र विचारांचे एक नवीन चक्र सुरू झाले होते. त्यांना जाणीव झाली की केवळ एका चुकीमुळे आपले इतक्या वर्षांचे तपोबल खर्च झाले.
आणि पुन्हा ते प्राप्त करण्यासाठी भगवंताची किती मोठी करुणा लागली. मेधावी ऋषी त्या एकादशीच्या पारण्याच्या दिवशी नदीकाठी बसले असताना त्यांना चराचर सृष्टीमध्ये प्रभू विष्णूंचे दर्शन होऊ लागले. त्यांनी पाहिले की हे वृक्ष, या लतावेली आणि हा वाहणारा वारा सर्व काही त्या एकाच ईश्वरी सत्तेने चालत आहे. ज्या इंद्रियांनी त्यांना फसवले होते त्या इंद्रियांना आता त्यांनी भक्तीच्या कामाला लावले होते. ऋषींनी विचार केला की जर माझ्यासारखा तपस्वी मोहात पडू शकतो तर सामान्य मानवाचे काय होत असेल. त्यांना आता समाजातील त्या लोकांसाठी दया वाटू लागली जे रोजच्या जीवनात नकळत अनेक पापे करत असतात. मेधावी ऋषींनी त्याच ठिकाणी संकल्प केला की आता ते केवळ स्वतःच्या मुक्तीसाठी तपश्चर्या करणार नाहीत, तर पापमोचनी एकादशीचा हा महिमा संपूर्ण विश्वात पसरवतील, जेणेकरून कोणत्याही जीवांना नरकयातना भोगाव्या लागू नयेत. त्यांच्या मनात आता तो जुना अहंकार उरला नव्हता की मी एक महान तपस्वी आहे. उलट ते आता भगवंताचे एक नम्र दास बनले होते. त्यांनी नदीच्या पात्रातून थोडे जल हातात घेतले आणि सूर्याला अर्घ्य देताना मनोमन प्रार्थना केली की हे देवा, यापुढे माझ्याकडून कधीही कोणाचा अपमान होऊ नये आणि क्रोधाच्या भरात माझ्या मुखातून कोणालाही शाप निघू नये. ऋषींच्या या विनम्रतेमुळे त्यांच्या अंगावरील ब्रह्मतेज पूर्वीपेक्षा 1000 पटीने अधिक चमकू लागले होते. भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांना आता हे समजले होते की खरं तप म्हणजे केवळ एकांतात बसून ध्यान करणे नव्हे, तर आपल्या वासनांवर ताबा मिळवून जगाला प्रेमाचा आणि क्षमेचा संदेश देणे होय. मेधावी ऋषींनी आपल्या आश्रमात पुन्हा एकदा वेदांचे पठण सुरू केले, पण आता त्या मंत्रांमध्ये कोरडेपणा नव्हता, तर भक्तीचा ओलावा होता. वनातील इतर ऋषीमुनी जेव्हा मेधावी ऋषींना भेटायला आले तेव्हा त्यांना त्यांच्यात झालेला हा बदल स्पष्ट दिसत होता. पूर्वीचे मेधावी ऋषी थोडे अभिमानी होते, पण आताचे ऋषी एखाद्या शांत सागराप्रमाणे अथांग आणि गंभीर झाले होते. त्यांनी जमलेल्या सर्व ऋषींना सांगितले की पापमोचनी एकादशी हे केवळ एक व्रत नसून ते मानवी चुकांचे परिमार्जन करण्याचे एक दिव्य साधन आहे. जो कोणी या मार्गाचा अवलंब करेल त्याला यमराजाची भीती कधीही वाटणार नाही. मेधावी ऋषींच्या या नवीन रूपाने आणि विचारांनी संपूर्ण चैत्ररथवनाचे आध्यात्मिक वातावरण बदलून गेले होते आणि प्रत्येकजण आता पुढील एकादशीची वाट पाहू लागला होता. मेधावी ऋषींनी आता आपला उर्वरित काळ लोकांच्या कल्याणासाठी समर्पित करण्याचे ठरवले आणि त्यांनी चैत्ररथ वनातील आपल्या आश्रमात एक मोठी धर्मसभा आयोजित केली, जिथे दूरदूरचे ऋषीमुनी आणि सामान्य लोकसुद्धा जमा झाले होते. मेधावी ऋषींनी सर्वांना उद्देशून सांगितले की मानवी जीवन हे दोषांनी भरलेले असते, पण भगवान विष्णूंनी आपल्याला पापमोचनी एकादशीच्या रूपाने एक सुवर्ण संधी दिली आहे. त्यांनी या व्रताचे विधी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला माणसाने सात्विक आहार घ्यावा आणि रात्री पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे, जेणेकरून मन शुद्ध राहील. एकादशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून नदीत किंवा विहिरीच्या पवित्र जलात स्नान करावे आणि पांढरी किंवा पिवळी स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर आपल्या देव्हाऱ्यात भगवान विष्णूंच्या लक्ष्मीसहित असलेल्या मूर्तीची स्थापना करून तिला पंचामृताने स्नान घालावे. ऋषींनी विशेष भर देऊन सांगितले की या दिवशी चंदनाचा लेप आणि तुळशीची पाने भगवंताला अर्पण करणे अत्यंत अनिवार्य आहे, कारण तुळशीशिवाय प्रभू विष्णूंचा नैवेद्य पूर्ण होत नाही. या व्रतामध्ये दिवसभर काहीही न खाता निराहार राहणे उत्तम मानले जाते, पण ज्यांना ते शक्य नाही त्यांनी फलाहार करावा, परंतु अन्नाचा एक कणही पोटात जाऊ देऊ नये, कारण अन्नामध्ये या दिवशी पापांचा वास असतो असे शास्त्रात सांगितले आहे. मेधावी ऋषींनी पुढे सांगितले की या दिवशी कोणाचीही निंदा करू नये, खोटे बोलू नये आणि मनात क्रोध येऊ देऊ नये, कारण मानसिक शुद्धीशिवाय शारीरिक उपवासाला काहीही अर्थ नसतो. रात्रीच्या वेळी भगवंताच्या नामाचा संकीर्तन सोहळा करावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला ब्राह्मण भोजन घालून आणि दान धर्म करून उपवास सोडावा. जो कोणी हा विधी श्रद्धेने पाळतो त्याच्या हातून कळत नकळत घडलेली ब्रह्महत्या, सुवर्णचोरी किंवा गुरुपत्नी असत्ता यांसारखी मोठी पापे सुद्धा नष्ट होतात. मेधावी ऋषींच्या या मार्गदर्शनामुळे तिथे जमलेल्या लोकांच्या मनात एक नवा विश्वास निर्माण झाला. त्यांना समजले की पापमोचनी एकादशी ही केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते स्वतःच्या आत्म्याला पुन्हा एकदा पवित्र करण्याची एक प्रक्रिया आहे. ऋषींचे हे विचार वाऱ्यासारखे चोहोबाजूला पसरले आणि नगरानगरातून लोकांनी या व्रताचे पालन करण्यास सुरुवात केली.
ज्या ठिकाणी पूर्वी केवळ स्वार्थ आणि अधर्माचे वातावरण होते तिथे आता हरिनामाचा गजर ऐकू येऊ लागला आणि पापांच्या अंधारात बुडलेले अनेक जीव या एकादशीच्या प्रकाशाने सावरले गेले. मेधावी ऋषींनी हे सर्व पाहिल्यावर त्यांना खऱ्या अर्थाने समाधान मिळाले की त्यांच्या जीवनातील त्या एका मोठ्या चुकीचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी झाला. अशा प्रकारे या व्रताचे महत्त्व जनमानसात खोलवर रुजले गेले. मेधावी ऋषींनी सांगितलेली ही कथा केवळ एका वनापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती युगायुगांपासून चालत आलेली एक दैवी परंपरा आहे. याचा उलगडा प्राचीन काळी लोमश ऋषींनी राजा मांधाताला केला होता. राजा मांधाता हा अत्यंत न्यायी आणि धर्मात्मा राजा होता. पण त्याच्या मनात एकदा शंका आली की हे मुनिवर, मानवाकडून होणाऱ्या अनर्थांना काय खरोखर अंत आहे का? आणि कळत नकळत होणाऱ्या पापांचे ओझे मनुष्य कसे उतरवू शकतो? तेव्हा लोमश ऋषींनी त्याला मेधावी ऋषी आणि मंजू घोषाची हीच कथा ऐकवली होती. लोमश ऋषींनी सांगितले की राजा, हे पापमोचनी व्रत केवळ पापांचा नाशच करत नाही, तर ते मनुष्याला अक्षय पुण्यसुद्धा प्राप्त करून देते. प्राचीन काळच्या पौराणिक ग्रंथामध्ये आणि विशेषतः पद्मपुराणात या व्रताचा महिमा अत्यंत विस्ताराने गायला गेला आहे. राजा मांधाताने विचारले की या व्रताचे नाव पापमोचनी का पडले? तेव्हा ऋषी म्हणाले की मोचनी या शब्दाचा अर्थ आहे मुक्त करणारी. जी देवता किंवा जे व्रत आपल्याला पापांच्या बेड्यातून मुक्त करते तेच पापमोचनी होय. लोमश ऋषींनी स्पष्ट केले की मनुष्याचे चित्त हे अत्यंत चंचल असते आणि कलियुगाच्या प्रभावामुळे ते अधिकच विचलित होते. अशावेळी चैत्र कृष्ण पक्षातील ही तिथी म्हणजे भक्तांसाठी एक सुरक्षा कवच आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा मेधावी ऋषींनी हे व्रत केले तेव्हा स्वर्गातील सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली होती. कारण एका तपस्व्याचे पतन होणे हे जगासाठी संकट असते आणि त्याचे पुन्हा सावरणे हे जगाचे सौभाग्य असते. लोमश ऋषींच्या मुखातून हा महिमा ऐकताना राजा मांधाता भारावून गेला. त्याने स्वतःच्या राज्यात दवंडी पिटवून सर्व प्रजेला या व्रताचे महत्त्व सांगितले आणि तेव्हापासून हे व्रत राजवाड्यापासून ते सामान्य झोपडीपर्यंत सर्वत्र प्रसिद्ध झाले. या कथेतून हे सिद्ध होते की देव कधीही कुणाचा द्वेष करत नाही, तर तो केवळ आपल्या कर्मांची शुद्धता पाहतो. लोमश ऋषींनी पुढे असेही सांगितले की या एकादशीच्या दिवशी जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूंच्या गोविंद नावाचा उच्चार करतो त्याला मुक्तीचे द्वार उघडले जाते. ही कथा ऐकल्याने सुद्धा अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते अशी मान्यता आहे. ऋषींनी राजाला हेही समजावून सांगितले की आयुष्यात कितीही मोठी संकटे आली किंवा आपल्याकडून कितीही मोठे गुन्हे घडले तरी जर पश्चात्तापाची भावना जागी असेल तर भगवान नारायण कधीही कुणाचा हात सोडत नाहीत. राजा मांधाताने लोमश ऋषींच्या चरणांना स्पर्श करून हा अमृततुल्य उपदेश ग्रहण केला आणि अशा प्रकारे हे दिव्य ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित झाले, ज्याने अनेकांचे जीवन बदलून टाकले. पापमोचनी एकादशीच्या त्या पावन रात्री जेव्हा मेधावी ऋषी आणि मंजू घोषा ध्यानात मग्न होते तेव्हा ऋषींनी भगवंताच्या ज्या विशेष रूपाचे पूजन केले त्या विधीचे महत्त्व अत्यंत अगाध आहे. ऋषींनी सांगितले की रात्रीच्या वेळी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तो केवळ अंधार दूर करत नाही, तर तो आपल्या अज्ञानाचा नाश करणाऱ्या ईश्वरी प्रकाशाचे प्रतीक असतो. या रात्री भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाचे ध्यान करताना त्यांच्या हातात असलेल्या 4 शस्त्रांचा आणि चिन्हांचा विचार करणे गरजेचे आहे. प्रभूंच्या एका हातात असलेला शंख हा विजयाचा आणि मांगल्याचा नाद करतो, जो आपल्या मनातील कुविचार दूर करतो. त्यांच्या दुसऱ्या हातातील चक्र हे काळाचे प्रतीक असून ते आपल्या पापांचे छेदन करते. तिसऱ्या हातातील गदा ही अहंकाराचा नाश करते आणि चौथ्या हातातील पद्म म्हणजेच कमळ हे चिखलात राहूनही अलिप्त राहणाऱ्या शुद्ध आत्म्याचे प्रतीक आहे. मेधावी ऋषींनी या रात्री पुरुष सूक्त आणि विष्णू सहस्र नामाचा पाठ करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, कारण या स्तोत्रांच्या उच्चारणाने वातावरणात एक प्रकारची दैवी कंपने निर्माण होतात, जी मानवी शरीरातील सप्तचक्रांना जागृत करतात. त्यांनी मंजू घोषेला सांगितले की जेव्हा तू ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राचा जप करतेस तेव्हा प्रत्येक अक्षरासोबत तुझे एक एक पाप जळून भस्म होत असते. या रात्रीच्या पूजेत तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्याने प्रभू अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्ताला वैकुंठ लोकाची प्राप्ती करून देतात. ऋषींनी स्पष्ट केले की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेले लोखंडसुद्धा अग्नीचे रूप धारण करते, त्याप्रमाणे भगवंताच्या स्मरणात मग्न झालेला भक्तसुद्धा दैवी गुणांनी युक्त होतो. या विधीमध्ये मध्यरात्री केलेली आरती ही मनातील सर्व भीती नष्ट करणारी असते. रात्रीच्या शांततेत जेव्हा भक्ताचा आवाज केवळ प्रभूच्या कानापर्यंत पोहोचतो तेव्हा तो संवाद सर्वात श्रेष्ठ असतो, असे मेधावी ऋषी मानत असत.
त्यांनी गायलेल्या भजनांमध्ये एक प्रकारची आर्तता होती जी प्रत्यक्ष वैकुंठापर्यंत पोहोचली होती. या पूजेचा मुख्य उद्देश केवळ भौतिक सुखे मिळवणे नसून आपल्या आत्म्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणे हा होता. मेधावी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या त्या रात्रीच्या विधीने हे सिद्ध केले की जो भक्त अनन्य भावाने प्रभूला शरण जातो त्याच्यासाठी अशक्य असे काहीच उरत नाही, आणि हीच या पापमोचनी एकादशीच्या रात्रीची खरी शक्ती आहे. मेधावी ऋषी आणि मंजू घोषा यांची ही प्राचीन कथा केवळ एक इतिहास नसून ती मानवी जीवनातील अंतर्द्वंद्वाचे एक जिवंत उदाहरण आहे. ज्याप्रमाणे मेधावी ऋषींसारखा महान तपस्वी केवळ एका क्षणाच्या मोहापायी आपल्या आयुष्याची 57 वर्षे गमावून बसला, त्यावरून आपल्याला ही शिकवण मिळते की सावधगिरी आणि संयम हेच मनुष्याचे खरे रक्षक आहेत. पण त्याचवेळी ही कथा आपल्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढते, कारण जर पापाचा डोंगर कितीही मोठा असला तरी पश्चात्तापाची एक छोटीशी ठिणगी आणि पापमोचनी एकादशीसारखे पावन व्रत तो पर्वत भस्मसात करू शकते. मंजू घोषा ही केवळ एक अप्सरा नव्हती, तर ती आपल्यातील चंचल मनाचे प्रतीक होती, जी आपल्याला ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करते. तर मेधावी ऋषी हे आपल्यातील त्या विवेकाचे प्रतीक होते, जो चुकून पुन्हा एकदा भक्तीच्या बळावर उभा राहिला. या कथेचा मुख्य उपसंहार असा आहे की ईश्वर कधीही माणसाची जात, धर्म किंवा त्याचे पद पाहत नाही, तर तो केवळ त्याच्या मनातील शुद्धता पाहतो. मेधावी ऋषींनी आपल्या पुत्राच्या रूपाने जगाला हे दाखवून दिले की जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा ती लपवण्यापेक्षा ती मान्य करून तिचा प्रायश्चित्त घेणे हेच मोठेपण आहे. या जगामध्ये कोणीही अजरामर नाही आणि कोणीही पूर्णतः दोषमुक्त नाही, परंतु जे लोक आपल्या चुका सुधारण्यासाठी भगवंताच्या नामाचा आधार घेतात त्यांनाच मोक्ष मिळतो. पापमोचनी एकादशीचा हा संदेश आहे की भूतकाळात तुम्ही काय केले यापेक्षा तुम्ही वर्तमानात किती श्रद्धेने भगवंताला शरण जाता हे महत्त्वाचे आहे. ऋषींच्या या कथेतून आपल्याला हे समजते की क्रोध हा शाप देणारा असतो, तर क्षमा ही उद्धार करणारी असते. जर मेधावी ऋषींनी मंजू घोषेला केवळ शाप देऊन सोडून दिले असते तर त्यांचा क्रोध कायम राहिला असता, पण त्यांनी तिला मुक्तीचा मार्ग दाखवला आणि तिथेच त्यांच्या ऋषित्वाचा विजय झाला. निसर्गातील चैत्र महिना हा नवचैतन्याचा महिना आहे आणि त्याचप्रमाणे ही एकादशी आपल्या आयुष्यात नवीन चैतन्य निर्माण करते. ह्या कथेतून मिळणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे अहंकार हा विनाशाचे मूळ आहे आणि भक्ती ही उद्धाराची गुरुकिल्ली आहे. मेधावी ऋषींनी आपल्या तपश्चर्येचा अहंकार केला होता आणि म्हणूनच त्यांचा तपोभंग झाला, पण जेव्हा ते निराहंकारी होऊन विष्णूंच्या चरणी लीन झाले तेव्हा त्यांना पुन्हा सर्व काही प्राप्त झाले. हाच महान उपदेश घेऊन ही कथा आजच्या युगातही तितकीच मार्गदर्शक ठरते. अशा प्रकारे मेधावी ऋषींच्या आश्रमातून सुरू झालेला हा भक्तीचा प्रवास साक्षात वैकुंठाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला आणि चैत्र रथ वनातील त्या पावन भूमीवर पापमोचनी एकादशीचा विजय झाला. ज्याप्रमाणे सूर्योदयाने अंधाराचा लवलेशही उरत नाही, त्याप्रमाणे या कथेच्या श्रवणाने आणि पठणाने मनुष्याच्या हृदयातील अज्ञानाचा अंधकार कायमचा मिटून जातो. मेधावी ऋषींनी आपले उर्वरित आयुष्य प्रभू विष्णूंच्या चिंतनात घालवले आणि शेवटी ते दिव्य देह धारण करून भगवंताच्या धामात विलीन झाले. तर मंजू घोषेने सुद्धा आपल्या स्वर्गीय जीवनात पुन्हा कधीही कोणाशी कपट न करण्याचा संकल्प केला. ह्या कथेची फलश्रुती अशी सांगितली जाते की जो कोणी ह्या पापमोचनी एकादशीचे महात्म्य पूर्ण श्रद्धेने वाचतो किंवा ऐकतो त्याला हजारो यज्ञांचे पुण्य मिळते. इतकेच नव्हे तर त्याच्या 7 पिढ्यांतील पितरांना सुद्धा सद्गती प्राप्त होते. जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरामध्ये सुखशांती व समृद्धी नांदू लागते. ही कथा आपल्याला सांगते की संकट कितीही मोठे असले तरी ईश्वराची करुणा त्यापेक्षाही मोठी आहे. आजच्या या धावपळीच्या युगात जेव्हा मानवाचे मन अनेक चिंतांनी आणि विकारांनी वेढलेले असते तेव्हा हे व्रत मनाला शांती देणारे एक अमृत ठरते. चैत्र कृष्ण पक्षातील ही तिथी आपल्या सर्वांना हेच आठवण करून देते की भगवंताचे नाव घेण्यास कधीही उशीर झालेला नसतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेत म्हणतात की जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा मी योगक्षेम वाहतो, आणि हेच सत्य मेधावी ऋषींच्या जीवनातून आपण पाहिले आहे. निसर्ग आजही त्या चैत्र रथ वनातील आठवणी जपत आहे आणि ही कथा आजही तितकीच ताजी आणि प्रेरणादायी वाटते. ज्यांनी ही कथा मनापासून ऐकली आहे त्यांच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहो. त्यांच्या जीवनातील सर्व दुःखांचे आणि पापांचे शमन होवो आणि त्यांना अंतकाळी प्रभूच्या चरणाशी स्थान मिळो अशी प्रार्थना करून आपण या पवित्र कथेला विराम देऊया. ह्या कथेतील शब्दाशब्दात भक्तीचा रस भरलेला आहे आणि हा रस आपल्या जीवनातही आनंदाची उदाहरण करो हीच त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना आहे.
भगवान विष्णूंच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या ज्ञानयज्ञाची सांगता करूया आणि ही दिव्य कथा आपल्या हृदयात साठवून ठेवूया, जेणेकरून संकटाच्या वेळी हीच कथा आपल्याला धीर देईल आणि योग्य मार्ग दाखवेल. भक्तांनो, धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा भक्तिभावाने कमेंट करा.